हरित मुंबई सुंदर मुंबई या ब्रीद वाक्याखाली मुंबईमध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण केलं जात आहे। यासोबतच मुंबईतील प्रमुख महामार्गांच्या मध्यभागांवरती सुद्धा अशाच पद्धतीचे वृक्षारोपण हे केले जात आहे। मी सध्या मुंबईच्या कोस्टल रोड या परिसरात आहे। या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं असेल तर हा दुगती महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या मध्यभागी आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक वृक्षारोपण हे केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र उन्हाच्या झळ्यांमुळे कुठेतरी या वृक्षांची पानं ही जळून पडत असल्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या वृक्षारोपांवरती हिरवे कलरचे एक आधुनिक पद्धतीचे त्या ठिकाणी शेड हे टाकण्यात आल्याचं पाहायला मिळते। खरं म्हणजे वृक्षारोपण केलेली हे सर्व रोपं टिकून राहण्यासाठी या शेडचा वापर केला गेला आहे। कोस्टल रोडच्या या मध्यभागी आपण पाहिलं तर या सर्वच लांबपर्यंत आपल्याला या ठिकाणी हिरव्या कलरचे आधुनिक पट्ट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोपांच्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी या शेडचा वापर केला गेल्याची माहिती समोर येत आहे। त्यासोबतच अनेक वेळा उन्हाच्या तीव्रतेमुळे झाडांच्या या ठिकाणच्या जे पानं आहेत ही जळून पडत असल्याची माहिती ही आता महापालिकेला समोर आली। त्यामुळेच अशा पद्धतीच्या घटना घडू नये किंवा ही पानं जळून जाऊ नये, या ठिकाणचा वृक्ष त्या ठिकाणी बाद होऊ नये यासाठी या शेडचा वापर केला गेला आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर माझ्या या डाव्या बाजूला आपण पाहू शकता की जे वृक्षारोपण करण्यासाठी वापरले जाणारी रोपं आहेत ही सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणचे या रोपांची सुद्धा अवस्था आपण पाहिली तर अनेक रोपांचे या ठिकाणी पानं जे आहेत ही जळून लाल पिवळ्या कलरची झाल्याची पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर काही हिरव्या रंगाची पानं असलेली वृक्षारोपं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं म्हणजे जवळपास 7,000हून अधिक वृक्षारोपणासाठी आणलेली रोपं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। याची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी दररोज 10,000 लिटर पाण्याने या ठिकाणी संरक्षण केलं जात आहे। मात्र वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कुठेतरी या झाडांची पानं जे आहेत ते आता जळून या ठिकाणी पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आता या संदर्भात काही तोडगा काढला जातो का असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालाय। मात्र स्थानिकांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी तीव्रता व्यक्त केली जात आहे। एकीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वृक्ष लावा, झाडे जगवा, झाडे लावा अशा पद्धतीच्या घोषणा केल्या जातात। मात्र मुंबईच्या या वरळी परिसरात जर आपण पाहिलं तर अनेक वृक्षारोपणाची जे रोपं आहेत हे आता यांची पानं या ठिकाणी जळून पडलेली आता आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता अनेक झाडं या ठिकाणी अशीच पद्धतीची आहेत आणि ही संपूर्ण जी झाडं आहेत हे आता मुंबईच्या अनेक भागांमध्ये खरं तर ज्या ठिकाणी दुगती महामार्ग असतील किंवा मग त्या ठिकाणी गार्डन बनवण्याचं काम या अनेक भागात सुरू आहे, तर त्या ठिकाणी या जी झाडं आहेत ती वापरली जाणार आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या जातींची झाडं यामध्ये आहेत, मग फळांची असतील किंवा फुलांची झाडं सुद्धा या संपूर्ण आपल्याला बागेमध्ये पाहायला मिळतात। मात्र अनेक झाडांची पानं ही जळून त्या ठिकाणी पडताना सुद्धा अवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते। मात्र आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या संदर्भात काय भूमिका घेतली जाते, या वृक्षांची लागवड ही कुठे कुठे केली जाणार आणि आता जी झाडं या ठिकाणी जळून पडले आहेत यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।